नमस्कार, मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं। आज आपण माझा पुतण्या विनय याच्या बर्थडेचा व्हिडिओ पाहणार आहोत। स्किप न करता पूर्ण पहा। इकडे जाऊबाई आणि मी बोलून फुगवत आहोत। दुपारी आल्यानंतर आम्ही आता संध्याकाळच्या तयारीला लागलेलो होतो। इथे माझी पुतणी आणि लेक बर्थडेचं डेकोरेशनची तयारी चाललेली आहे। छोटंसंच आपलं डेकोरेशन घरगुतीच करणार आहोत। इकडे सुनबाई आली, गुलाबाच्या पाकळ्या पसरून छान डेकोरेशन केलं। केकचं बर्थडे केक ही आणलेला होता, तोही ठेवलेला आहे आणि छान अशा मेणबत्त्या लावल्या सुनबाईंनी। ऑप्शन केलं माझ्या जाऊबाईंनी आणि छान अशा शुभेच्छा दिल्या बर्थडेच्या। गिफ्ट दिलं मस्तपैकी। नंतर माझ्या सुनबाईंनीही विनयचं ऑप्शन केलं, शुभेच्छा दिल्या। गुलाबाची फुलं आणलेली होती नवरोबासाठी, तेही दिले। नंतर मीही इथे विनयचं ऑप्शन केलं, खूप मोठा हो, शुभेच्छा दिल्या, फोटो काढून घेतले। सगळ्यांनी आम्ही ऑप्शन केले। इथे माझी लेक आहे, तिनेही छान ऑप्शन करून शुभेच्छा दिल्या। नंतर आम्ही इथे पुष्पगुच्छ आणलेला, तोही दिला। नंतर विनयने केक कापला। दिल्या। नंतर सुनबाईंनी विनयला केक भरवला, विनयनेही सुनबाईंना केक भरवला। इकडे मीही आले, आम्ही सगळ्यांनीच विनयला केक भरवला। आणि इथे दीर आणि माझा मुलगा आहो यांनी शुभेच्छा फोनद्वारे दिल्या। नंतर आम्ही हॉटेलला आलो। इकडे मामा आणि मामी विनयचे आलेले होते, श्रेया मुलं त्यांची आणि वेदांत। तिथे आमच्या अगोदरच येऊन इकडे गार्डन आहे छोटंसं, तिकडे मुलं खेळत होती। नंतर आम्ही आतमध्ये हॉटेलमध्ये गेलो जेवणासाठी। छान हॉटेल होतं, मस्त असं निसर्गाच्या सानिध्यात हे हॉटेल आहे। इकडे गेल्यानंतर आम्ही स्टार्टर वगैरे सगळ्यांनी मागवलं। मस्त मेनू होता सगळा, स्टार्टर पासूनच। खूप छान हॉटेल आहे। रमत गमत गप्पा मारत आम्ही सगळ्यांनी स्टार्टर वगैरे खाऊन घेतलं। नंतर इकडे छान गप्पा रंगल्या होत्या आमच्या। वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर होते। व्हेज वाल्यांना व्हेज स्टार्टर आलेलं होतं, आम्ही नॉनव्हेज खाणार होतो, आमच्यासाठी नॉनव्हेज स्टार्टर आहे हे। नंतर आम्ही मेनू मागवला। इथे जेवणही छान होतं आणि निसर्गही म्हणजे बाजूचा छान होता। खूप छान आमचं सगळ्यांचं जेवण इकडं रमत गमत झालं, गप्पा मारत सगळ्यांनी मस्त आस्वाद घेतला जेवणाचा। या मुली आमच्या, विनय, मामा मामी, मी, जाऊबाई, आम्ही सगळ्यांनी छान जेवण केलं। नंतर येता येता मुलींनी परत गार्डन मध्ये थोडंसं एन्जॉय केलं आणि आम्ही आईस्क्रीम पार्लर मध्ये आलो। तिकडे छान सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या आवडीचं आईस्क्रीम घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय करत आईस्क्रीम खाल्लं बाहेरच पार्लरच्या। खूप छान होतं, टेस्टी होतं आईस्क्रीम, सगळे सांगत होते। आणि नंतर आम्ही घरी आलो। घरी येऊन आम्ही उनो खेळलो। खूप छान सगळ्यांचा दिवस गेला बर्थडेचा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं। विनयनेही खूप एन्जॉय केलं।